हॅलो नमस्कार मंडळी, मी आरती आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज होता मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार, तर तेच इकडे तयारी चालू होती। तर सकाळी बरंचसं काम मी आवरून घेतलं होतं, कारण की घाई खूप जास्त असते, सकाळचं टिफिन वगैरे मुलांचं जाणं असतं त्यामुळे। तर ते सर्व मी आवरून घेतलं आणि थोडीफार कामं राहिली होती, तर म्हटलं आधी इकडे उंबरठा पूजन करून घ्यावं। तर सर्वात आधी मी दरवाजा वगैरे पुसून घेतला, छान स्वच्छ क्लीन केला आणि नंतर त्यावरती हळदीचं लेपन लावणार होते, तर ते इकडे लावून घेत होते। आणि सकाळी सकाळी कसं ना हे सर्व केलं की थोडं छान वाटतं, पूजा वगैरे मांडायला एकदम फ्रेश वाटतं, त्यामुळे मी सकाळचं हे असं करून घेते। आणि उंबरठा लेपन करून झालं होतं, तर इकडे काहीचं असं दिसत होतं, छान रांगोळी काढून घेतली होती, साधीच काढली होती। आणि सकाळीच माझी देवाची पूजा वगैरे करून झाली होती। सकाळी सकाळी पूजा केली म्हणजे बाकीचे काम करायला आपण फ्री राहतो, त्यामुळे पूजा वगैरे झाली होती आणि एकदम प्रसन्न छान वाटतं बरं का सकाळी पूजा केल्यानंतर। तर ते आवरून झाल्यानंतर मग थोडीफार कामे राहिली होती, तर भांडे वगैरे मी आधीच घासून घेतले होते स्वयंपाक झाल्यानंतर। तर किचन ओटा वगैरे क्लीन करायचा होता, तर तेच इकडे करत होते। तर किचन ओटा वगैरे क्लीन झाला म्हणजे कसं आपली पण कामं करायला आपण इकडे मोकळे राहतो। नंतर मग ते मी पूजा वगैरे मांडणी केली आणि थोडा वेळ झाला की मग आपल्याला कंटाळा येतो, मग हे असंच राहतं। त्यामुळे म्हटलं चला आधी हे करून घेऊया, नंतरच पूजेची मांडणी करूया। तर इकडे सर्व काही करून घेत होते आणि छगडी वगैरे धुताना मी असे प्लेटा ठेवते, कारण की ते आतमध्ये पाणी जाऊ नये आणि छगडी खराब होऊ नये म्हणून। तर किचन ओटा सर्व पुसून झाला होता आणि नंतर इकडे असं क्लीन करून घेत होते। तर हे सर्व केल्यानंतर मग मला बाकीची पण कामं करायची होती, तांब्याची वगैरे भांडी घासायची होती, ती तशीच होती राहिलेली, तर ती पण घासून घेतली। आणि इकडे नंतर सईची वेळ झाली, तर ती पण आली होती स्कूलमधून। काय केलं तुम्ही स्कूलमध्ये? काय नाही। हां, काय टिफिन खाल्लं की नाही? खरंच? आणि अभ्यास केला? हां, टीचरने काय शिकवलं आज व्हॉट्सअपला अभ्यास दिले तुझा। हो का गं? माझं दिले। तुझा अभ्यास दिलाय, मला वाटलं माझा दिला का। आणि नंतर इकडे सर्व पूजेचे साहित्य पण काढून घेतलं होतं, नारळ, खडीसाखर आणि हार बनवला होता, पोती जी आपल्याला कहाणी वाचायला लागते, दिवा पण तयार करून ठेवला होता, वस्त्र केले होते कापसाचे आणि फांद्या वगैरे 5 जे झाडाच्या लागतात ते, ओटीचं सामान, तांदूळ काढले होते, गडवा घेतला होता आणि इकडे काही फुलं पण लागणार होती, ती पण काढून घेतली, दुर्वा पण घेतला होता, विड्यावर वाहण्यासाठी लागतो तर हे असं सर्व तयारी करून ठेवली म्हणजे कसं आपल्याला पण जास्त घाई होत नाही, लगेचच पूजा मांडणी करता येते लवकरच। तर तीच पूजा मांडणी आता करणार होते। इकडे ना एक पाट घेतला, त्यावर लाल कापड टाकला आणि दिवा पण लावून घेतला होता, दिव्याची पण पूजा करून घेतली आधी। छान लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आणि नंतर गडव्यामध्ये पाणी भरलं, त्यावर स्वस्तिक काढलं आणि नंतर आतमध्ये हळदी कुंकू, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकून घेतलं आणि थोडा दुर्वा टाकल्या आणि आता कळस मांडून घेते आणि सर्व पूजा झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते। तर अशी काहीशी पूजा छान मस्त मांडून घेतली होती मी, खूप छान झाली होती आणि एकदम प्रसन्न वाटत होतं घरात। असं खूप छान वाटते घरात जेव्हा अशी पूजा वगैरे आपण करतो ना, तर दिवसभर असं प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की लक्ष्मीचा वास आहे आपल्या घरात, खूप छान वाटते। तर अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केली होती गुरुवारच्या। आणि नंतर मुलांचं चाललं होतं की काहीतरी बनव खाण्यासाठी, कारण की त्यांना भाजी चपाती खायचा येत होता कंटाळा। तर मग इकडे रव्याचा उत्तप्पा करायला घेतला होता, तर त्याचीच मी तयारी करत होते। तर आपल्या चॅनलवरती हा ना पहिलाच मोठा ब्लॉग येत आहे, आधी मी छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत, पण हा पहिल्यांदाच मी मोठा व्हिडिओ टाकत आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि मला व्यवस्थित जमतंय की नाही ते पण सांगा, काही चुकलं तर ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।